हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघत आहे, मेगास्पोरोजेनेसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर फ्लॉवरमध्ये कुठल्या प्रकारचे गॅमेट्स फॉर्म होतात आपल्याला माहित आहे, मेल आणि फिमेल गॅमेट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की मायक्रोस्पोरोजेनेसिस कशा पद्धतीनं मेल गॅमेट्स फॉर्म होतात फ्लॉवर्समध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की कशा पद्धतीनं फिमेल गॅमेट्स हे फ्लॉवरमध्ये तयार होतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय काय बघितले पहा. पहिलं चॅप्टर्स आपण चालू केलं होतं. 12वीचं बायोलॉजीचं पहिलं चॅप्टर चालू केलेलं आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिलं लेक्चर घेतलं होतं, लेक्चर नंबर 1. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. नंतर लेक्चर नंबर 2 मध्ये पाहिलं होतं आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर्स अँड स्ट्रक्चर ऑफ अँथर. नंतर थर्ड लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण की मायक्रोस्पोरोजेनेसिस कशा पद्धतीनं अँथरमध्ये मेल गॅमेट्स फॉर्म केले जातात. नंतर चौथ्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ओल बघितलं, जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय तयार होतं, तर फिमेल गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच बघणार आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनने फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे ओल आहे, ओलमध्ये कशा प्रकारे एम्ब्रिओ सॅक फॉर्म होतो आणि एम्ब्रिओ सॅक कशा पद्धतीने फॉर्म होतो. आणि आपल्याला माहित आहे एम्ब्रिओ सॅकमध्ये काय फॉर्म होतं, तर फिमेल गॅमेट्स फॉर्म होतात, एक सेल फॉर्म होतात. तेच आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. तर ठीक आहे, तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर मेगास्पोरोजेनेसिस आता तुम्हाला सांगितलं मी. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजेच काय, द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. पण कुठे, तर ते बघू. पूर्ण फुल डेफिनेशन पहा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. काय म्हणतोय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. मेगास्पोर म्हणजे आपल्याला गॅमेट्स फॉर्म करायचे आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारचा गॅमेट्स असेल तर तो कशा प्रकारचा असतो, तर हॅप्लॉइड प्रकारचा असतो. ठीक आहे, तर इथे मग काय होणार, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. आपण काय तयार करताय, तर गॅमेट्स तयार करताय. फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. मेगास्पोर म्हणजे काय, तर फिमेल गॅमेट. आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये, मायक्रोस्पोर म्हणजे काय, तर मेल गॅमेट. ठीक आहे, तर फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल. ठीक आहे ना, कशापासून तयार करणार आपण मेगास्पोर, तर मेगास्पोर मदर सेल पासून, एमएमसी. जसं की आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये पाहिलं होतं की जो मायक्रोस्पोर आहे तो कशापासून तयार होतो, एमएमसी पासूनच तयार होतो. पण त्या एमएमसी चा लॉंग फॉर्म काय, तर मायक्रोस्पोर मदर सेल. आणि इकडे काय आहे, तर मेगास्पोर मदर सेल, एमएमसीज बाय मिओसिस. तिथे सुद्धा आपण 2 मिओसिस बघितल्या होत्या. इथे पण आपण भरपूर सारे मिओसिस बघणार आहे. बाय मिओसिस इन द न्यूसेलस ऑफ द ओव्हल ऑफ द ओरी. आता आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे की इथे आपण मेगास्पोर तर तयार करताय, पण मेगास्पोर तयार कुठे करणार आपण, तर न्यूसेलस मध्ये. आपण काल स्ट्रक्चर पाहिलं होतं ओव्हलचं, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं आतमधलं स्ट्रक्चर, सेंटर मधलं स्ट्रक्चर, त्याला म्हणतो आपण न्यूसेलस. कशामध्ये, ओरीमध्ये. ओरीमध्ये काय, ओव्हल आहे आणि ओव्हलच्या आतमधलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो न्यूसेलस. कुठला पार्ट आहे तो न्यूसेलसचा, पहा बरं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे आपल्या ओव्हलची. त्या ओव्हलमध्ये आपण काल स्ट्रक्चर बघितलं होतं मागच्या लेक्चर मधलं. जर कोणी मागचं लेक्चर बघितलं नसेल तर ते सुरुवातीला बघा, नंतरच इकडे या. काय होतं, हे आहे आपलं स्ट्रक्चर कशाचं, ओव्हलचं. ओव्हलमध्ये पाहिलं होतं आपण, आतमध्ये काय आहे, एम्ब्रिओ सॅक फॉर्म झालेला आहे. आता हाच एम्ब्रिओ सॅक आपल्याला फॉर्म करायचा आहे. हाच एम्ब्रिओ सॅक काय करायचा आहे, आपल्याला फॉर्म करायचा आहे. पण हा एम्ब्रिओ सॅक तयार करण्याच्या आधी एम्ब्रिओ मध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्या याच्यामध्ये ओल मध्ये कुठल्याच प्रकारचा एम्ब्रिओ सॅक नसतो. तर एम्ब्रिओ सॅक कशा पद्धतीचा असतो, हे पहा. हा ब्लँक आहे. हा कुठल्या प्रकारचा ओल आहे, ब्लँक आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा तुम्हाला एम्ब्रिओ सॅक दिसतोय का, कुठल्याच प्रकारचा एम्ब्रिओ सॅक दिसत नाही. तर याच सेंटरला हा जो रिजन आहे, हा ब्लँक दिसतोय तुम्हाला, याचंच नाव आहे न्यूसेलस. न्यूसेलस न्यूसेलस आहे. हा कुठे आहे, तर ओल मध्ये. आणि हा हा पूर्ण ओल आहे, हा कशामध्ये आहे, तर ओरीमध्ये आहे. तर कळालं तुम्हाला, आपल्याला मेगास्पोर कुठं तयार करायचं आहे, तर न्यूसेलसमध्ये. न्यूसेलसमध्ये एक सेल आहे, आपल्याला माहित आहे कोणापासून करायचं आहे, मेगास्पोर मदर सेल पासून. तर या न्यूसेलसमध्ये एक सेल असणार आहे इथे छोटीशी सुरुवातीला, हिचं नाव असणार आहे एमएमसी. एमएमसी म्हणजेच काय, मेगास्पोर मेगास्पोर मदर सेल. मदर सेल कुठे असणार आहे एमएमसी, तर न्यूसेलस मध्ये. न्यूसेलसचा हा ब्लँक स्पेस आहे ओव्हल मध्ये, त्याला म्हणणार आपण न्यूसेलस.
आणि न्यूसेलस मध्ये छोटीशी एक सेल असणार आहे, त्याला आपण म्हणणार मेगास्पोर मदर सेल्स. इथेच आपण काय करणार, डेव्हलपमेंट करणार मेगास्पोर मदर सेलची, आणि त्याच्यापासून आपण काय तयार करणार आहोत, तर एम्ब्रिओ सॅक तयार करणार आहोत. पहिली स्टेप ही. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय तयार करणार आहे, अशा प्रकारचा एम्ब्रिओ सॅक तयार करणार आहे. आणि एकदा एम्ब्रिओ सॅक तयार झाला की तुम्हाला माहित आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये असलेली डायग्राम ही काय होते, पूर्ण केली जाते. तर चला स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया की ओल मध्ये एम्ब्रिओ सॅक म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट कशा प्रकारे तयार केला जातो. सुरुवातीला पहा आता, सुरुवातीला काय होतं, ब्लँक एम्ब्रिओ बघितलं तुम्ही, ब्लँक ओल बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये आपल्याला काय तयार करायचे आता, सुरुवातीला मेगास्पोर मदर सेल पकडायचे. तर मेगास्पोर मदर सेल कशी तयार करणार, तर मेगास्पोर मदर सेल तयार करण्यासाठी सुरुवातीला तिथे एक सेल असते, त्याचं नाव आहे हायपोडर्मल सेल. हायपोडर्मल सेल्स आपण बघितली होती, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. हायपोडर्मल सेल्स ही फॉर्म करते, काय फॉर्म करते रे, ही हायपोडर्मल सेल फॉर्म करते आर्केस्पोरियल सेल. काय फॉर्म करते, आर्केस्पोरियल सेल. कुठून, आर्केस्पोरियम मधून. ठीक आहे, काय फॉर्म करते, आर्केस्पोरियम, आर्केस्पोरियल सेल फॉर्म करते. आणि याच आर्केस्पोरियल सेल पासून आपल्याला काय मिळतं रे, MMC मायक्रोस्पोर मदर सेल मिळतात. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. हायपोडर्मल सेल आहे, हायपोडर्मल सेल आहे, हायपोडर्मल सेल पासून आपल्याला काय मिळतात, आर्केस्पोरियल सेल मिळतात. या आर्केस्पोरियल सेल पासून आपल्याला काय तयार करायचं, MMC तयार करायचं. पण ही सगळी प्रोसेस होते कुठं, तर ओलच्या न्यू सेल्स मध्ये. कुठं होते, ओलच्या, या ओलच्या न्यूक्लियसमध्ये. सुरुवातीला इथं कोणते सेल येणार आहे, हायपोडर्मल सेल्स. हायपोडर्मल सेल्स काय करणार, त्याचं कन्व्हर्जन करणार आर्केस्पोरियल सेल मध्ये. आणि आर्केस्पोरियल सेल, आर्केस्पोरियल सेल शेवटी कशामध्ये कन्वर्ट होईल, तर MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर, मेगास्पोर मदर सेल मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे, नंतर काय होतं, सुरुवातीला स्टेप बाय स्टेप बघू आपण. हे पूर्ण तुम्हाला काय दिलेली आहे, एक प्रोसेस दिलेली आहे. कशापासून, मेगास्पोर, मेगास्पोर मदर सेल पासून. सुरुवातीला एक छोटीशी मायक्रो मेगास्पोर मदर सेल दिसते तुम्हाला, है ना, ही पहिली स्टेप आहे. आणि लास्ट असं करता करता आपण ही पूर्ण स्टेप आपल्याला इथे कम्प्लीट करायची, आणि आपल्याला शेवटी काय दिसतं रे, फुल्ली ग्रोन आपल्याला एम्ब्रिओ सॅक दिसते. या पूर्ण स्टेप नुसार आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, तर एम्ब्रिओ सॅक तयार करायचं आहे. तर चला एक एक स्टेप आपण पाहणार आहे मेगास्पोरोजेनेसिस मधली. तर चला प्रोसेसची पहिली स्टेप. पहिली स्टेप काय आहे, मेगास्पोर इज फॉर्म इन न्यूसेलस. आपल्याला माहित आहे मेगास्पोर कुठे फॉर्म केले जाते, न्यूसेलस मध्ये. आणि याच न्यूसेलसला आपण काय म्हणतो, मेगास्पोरेंजियम म्हणतो. ठीक आहे ना. मायक्रोस्पोरेंजियम कशाला म्हटलं होतं आपण, पोलन सॅकला म्हटलं होतं, आठवतं तुम्हाला. तर याच्यामध्ये आपण काय तयार करतो आता, फिमेल गॅमेट तयार करतोय. जिथं फिमेल गॅमेट तयार होतो त्याला म्हणतात मेगास्पोरेंजियम. जिथं मेल गॅमेट्स तयार होतो त्याला काय म्हणतात, मायक्रोस्पोरेंजियम. कळते. दुसरी स्टेप, दुसरी स्टेप काय म्हणते, आउट ऑफ 4 मेगास्पोर इज टेट्रॅड. काय होतं सुरुवातीला पहा, मेगास्पोर मदर सेल आहे. सुरुवातीला न्यूसेलस मध्ये काहीच नसतं, तर एक सुरुवातीला काय कोणते सेल फॉर्म होते, तर MMC मायक्रोस्पोर मेगास्पोर मदर सेल फॉर्म होते. आणि या MMC मध्ये काय होतं, फर्स्ट मिओसिस होतं. इथं काय होतं, मिओसिस होतं. आणि आपल्याला काय मिळतात, लिनियर टेट्रॅड मिळतात. लिनियर कशा, एका रेषेमध्ये असणारे काय होतात, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर आपल्याला मिळतात. कसे, लिनियर मिळतात, एकामागे एक असे असलेले, असे 4 लिनियर हॅप्लॉइड मेगास्पोर मिळतात. नंतर याच्यामधले 4 पैकी जे वरचे 3 आहेत, 1 2 3, हे काय होतात, ह्या ज्या, हे जे मेगास्पोर आहेत हे काय होतात, डिजनरेट होऊन जातात. डिजनरेट होऊन जातात आणि राहतो फक्त एक बेसल सेल. बेसल सेल राहतो, त्याला आपण काय म्हणणार, मेगास्पोर ऑर एम्ब्रिओ सॅक. याच्यापासूनच आपण काय तयार करणार आहे, एम्ब्रिओ सॅक तयार करणार आहे. ठीक आहे ना. सुरुवातीला MMC मायक्रो मेगास्पोर मदर सेल होता, त्याच्यापासून काय झाले, टेट्रॅड फॉर्म झाला. कसा, लिनियर. लिनियर असल्यामुळे ते वरचे 3 होते, ते काय झाले, डिजनरेट झाले. आणि उरला फक्त एकच मेगास्पोर. आणि या मेगास्पोर आता पुढे जाऊन काय करणार, याच्यामध्ये कशामध्ये, एम्ब्रिओ सॅक मध्ये त्याची डेव्हलपमेंट होणार. तर कशी आपण पाहू. सुरुवातीला हा जो मेगास्पोर आहे हा कसा आहे, हॅप्लॉइड आहे. हा हॅप्लॉइड. नंतर याच्यामध्ये काय होतं, आता एकच सेल असल्यामुळं न्यूसेलस, न्यूसेलस कडे माहिती आहे आपल्याला भरपूर सारं काय असतं, न्यूट्रिशियस कंटेंट असतो. तर मग तो काय करतो, तो न्यूसेलस आहे, या एका मेगास्पोरला काय करतो, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. याच्या डेव्हलपमेंटसाठी सगळ्या गोष्टी हे प्रोव्हाइड करतं. नंतर पहा इथे ग्रोथ नरिश बाय न्यूसेलस, आणि याची ग्रोथ होते अशी, अशा प्रकारची याची वाढ होते.
आणि वाढ झाल्यानंतर सुरुवातीला याच्यामध्ये होतं मायटोसिस फर्स्ट. कुठलं सेल डिव्हिजन होतं? मायटोसिस फर्स्ट होतं. आणि नंतर हा जो मायटोसिस नंतर मायटोसिसमुळे काय होणार तुम्हाला माहित आहे? तर डिव्हिजन होणार. कशाचं डिव्हिजन होणार? न्यूक्लियसचे डिव्हिजन होणार. सॉरी, डिव्हिजन नाही होणार, तर काय होणार? मल्टिप्लिकेशन होणार. कशाचं होणार? तर सायटोप्लाझमचं सुद्धा आणि न्यूक्लियसचं सुद्धा. मायटोसिस आहे ना, मिओसिस मध्ये डिव्हिजन होतं. तर इथं काय होणार? हा जो सुरुवातीला एक होता न्यूक्लियस, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं रे? आता 2 न्यूक्लियस मध्ये झालंय. ठीक आहे ना. अँड नियरेस्ट मायक्रोपाईल. आपल्याला माहिती आहे, हे सगळ्या गोष्टी कुठे होतात? तर मायक्रोपायलर एंड जवळ होतात. हे पहा, आपण त्या दिवशी बघितलं होतं, ओलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगितलं होतं मी, की आपल्याला जेव्हा याच्यामध्ये एम्ब्रिओ सॅक फॉर्म करायचा असतो, तर याची डेव्हलपमेंट कुठून होते? तर मायक्रोपायलर एंड पासून होते. मायक्रोपायलर एंड पासून होते. मायक्रोपायलर एंड कोणतं आहे? हे खालचं. आणि वरचं याला एंडला काय म्हणतात? चेलाझल एंड. चेलाझल एंड म्हणतात ना. ठीक आहे. याच्यापासून आपण काय करतो? मायक्रोपायलर एंड पासून आपण तयार करतोय काय? एम्ब्रिओ सॅक. नंतर इथे झालं मायटोसिस फर्स्ट झालं, 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. आता मायटोसिस सेकंड होणार याच्यामध्ये. मायटोसिस सेकंड होणार आणि याची जे 2 न्यूक्लियस होते, याचं कन्व्हर्जन होणार किती रे? 4 न्यूक्लियस मध्ये. आहे. तर स्टेपनुसार पाहू आपण. स्टेपमध्ये काय म्हणतात थिअरीमध्ये? पहा. आउट ऑफ 4 मेगास्पोर टेट्राइड, आउट ऑफ 4 मेगास्पोर सुरुवातीला 4 मेगास्पोर टेट्राइड फॉर्म झाला होता. काय झालं नंतर? अप्पर 3 सेल्स टुवर्ड मायक्रोपायल डिजनरेट. ठीक आहे ना? जे वरच्या सेल्स होत्या 1, 2, 3, ह्या कोणत्या एंडला होत्या? तर मायक्रोपायलर एंडला होत्या. ह्या काय होतात? डिजनरेट होऊन जातात. नंतर अँड लोअर वन्स, सिंगल जे मेगास्पोर आहे, जे की कोणत्या साईडला होतं? चेलाझल एंडला होतं. चेलाझल मायक्रोस्पोर बिकम फंक्शनल मेगास्पोर अँड गिव्ह राईज टू एम्ब्रिओ. सुरुवात पाहता काय होतं? 4 होते. 4 पैकी डायरेक्शन महत्वाची आहे. जे वरचे 3 आहेत, हे 3 होते कोणत्या डायरेक्शनला? तर मायक्रोपायलर एंडला होते. आणि जो खालचा आहे, हा आहे चेलाझल एंडला. चेलाझल एंडला होता. तर जो मायक्रोपायलर एंडकडे असणारे जे हे आहेत, मेगास्पोर्स आहेत, ते काय होतात? डिजनरेट होऊन जातात. आणि जे चेलाझल एंडवाला जो आपला हे आहे, मेगास्पोर आहे, तो सर्व्हाइव्ह करतो आणि पुढे त्याची डेव्हलपमेंट होते एम्ब्रिओ सॅकमध्ये. कळालं? नंतर नंबर 3, द हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ चेलाझल megaspore undergoes 3 successive free nuclear mitotic division to produce 8 nuclei. आपण आतापर्यंत पाहिलं काय झालं? हा जो न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये सक्सेसिव्ह 3 मायटोसिस होतात. पहिली मायटोसिस पाहिली आपण, एकानुसार काय झाले? 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. दुसरी मायटोसिस आहे, 2 चे 4 झाले. नंतर तिसरी मायटोसिस झाली, या 4 चे काय झाले असतील? 8 झाले. 8 न्यूक्लियस कुठे कुठे? पहा. 8 न्यूक्लियस कसे झाले? वर. यांचं डिव्हिजन कसं झालं पहा. 4 होते, सेंटरला 2 आले आणि आपल्या ज्या पोलकडे आहेत, पोलकडे 3-3 गेले. पोलकडे 3-3 गेले. कशा पद्धतीने गेले? का गेले ते? एका जागेवर का नाही आले? ते पहा. द हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ चेलाझल मेगास्पोर अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री मायटोटिक डिव्हिजन. काय झालं? मायटोटिक डिव्हिजन झालं. 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन झालं. नंतर आता याच्यानंतर काय झालं? फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियाय. पहिल्या मायटोसिसने काय झालं? 2 न्यूक्लियस फॉर्म झाले होते. नंतर these both nucleus undergo 2 mitotic division and formation of 4 nuclei. 2 चे 4 झाले. नंबर 3, in mean times 1 nucleus from each pole called polar nucleus move toward the center of the embryo sac and fuse to form diploid nucleus called as secondary nucleus. याच्यानंतर काय झालं? जे की 4 चे काय होणार होते? 8 झाले. झाले ना 8. याच्यापैकी ते जाणार होते पोलकडे. हे चारही इकडे 4 जाणार होते आणि इकडे 4 जाणार होते. पण 2 न्यूक्लियसने काय ठरवलं? यांनी सेंटरकडे येण्याचं ठरवलं. हे जे 2 न्यूक्लियस आहेत, ते एकमेकांकडे आले असे. एकमेकांकडे आले आणि ते काय झाले? यांचं फ्युजन झालं इथे. ठीक आहे ना? काय झालं? इथे या दोघांचं काय झालं? फ्युजन झालं आणि दोघांचं फ्युजन झाल्यामुळं या 2 न्यूक्लियस मिळून एक सेल फॉर्म झाली. जी आपल्याला इथे दिसते. एक सेल दिसते ना? पण ही एक सेलमध्ये आता 2 न्यूक्लियस आहेत. ही जी सेल आहे, ह्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. जरी आपल्या डायग्राम मध्ये इथे एक न्यूक्लियस दिसत असला, तरी ती एक सेल आहे आणि याच्यामध्ये किती न्यूक्लियस आहेत? तर याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. कळतंय? नंतर द 3 न्यूक्लियाय ॲट द मायक्रोपायलर एंड आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म 3 सेल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज एग ॲपरेटस. कोणत्या साईडचं? तर मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंड कोणता आहे? आपण याच्यामध्ये बघितलं होतं. मायक्रोपायलर एंड कोणता आहे?
खालच्या साईडचा एंड आहे ना, हे जे एंड आहे खालचं, ते काय कोणत्या एंडला आहे, ते मायक्रोपायलर एंडला आहे. मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एग ॲपरेटस मध्ये होतं. त्याचं नाव काय आहे, एग ॲपरेटस. एग ॲपरेटस का म्हटलं त्याला, याच्यामध्ये 3 सेल आहेत. 3 सेल कोणते आहेत, एक सेंटरमध्ये सेल आहे आणि आजूबाजूला 2 सेल आहेत. ठीक आहे, आजूबाजूच्या 2 सेल आहेत. जी सेंटरची सेल आहे तिला म्हणतात एग सेल, एक सेल आहे, आणि आजूबाजूच्या 2 सेल आहेत यांना म्हणणार सिनर्जिड सेल, सिनर्जिड सेल्स. आणि या सगळ्यांना मिळून म्हणणार आपण एग ॲपरेटस. का, कारण की या 3 सेलमध्ये एक सेल कोणती आहे, एग सेल आहे. बरोबर. नंतर एग ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ सेंट्रल सेल कॉल्ड ॲज एग सेल. एग ॲपरेटस मध्ये 3 सेल आहेत, त्याच्यापैकी जी सेंटरची सेल आहे त्याला म्हणतात आपण एग सेल, और त्यालाच म्हणतात फिमेल गॅमेट. आपल्याला हेच तयार करायचं होतं ना, फिमेल गॅमेटच तयार करायची होती. मग हे झाले कोणत्या साईडला, मायक्रोपायलर एंडला 3 सेल फॉर्म झाल्या, त्याच्यापैकी मधली जी सेल आहे, मधली सेल आहे तिला म्हणतात आपण एक सेल, आणि आजूबाजूच्या सेल्स आहेत त्यांना म्हणणार आपण सिनर्जी सेल. फिमेल गॅमेट विच इज सपोर्टेड बाय 2 ऍडजसंट सेल कॉल्ड ॲज सिनर्जिड सेल्स. कळलं. नंतर अदर 3 न्यूक्लिया ॲट द चलाझल एंड रिकॉग्नाइज टू फॉर्म 3 अँटीपोडल सेल. आता खालचे 2 झाले, खालचे 3 झाले, हे कोणत्या एंडला आहेत, मायक्रोपायलर एंडला आहेत. आणि वरचे जे 3 आहेत हे कोणत्या एंडला आहेत, चलाझल एंडला आहेत. चलाझल एंडला असणारे यांचं नाव काय आहे, अँटीपोडल सेल्स. चलाझल एंडला असणारे जे 3 सेल्स आहेत त्यांचं नाव आहे अँटीपोडल सेल्स, आणि मायक्रोपायलर एंडला असणारे जे 3 आहेत त्यांना म्हणणार आपण एग ॲपरेटस. त्याच्यापैकी 2 कोणते आहेत, सिनर्जिड सेल्स आहेत. आणि सेंटरमध्ये आहे आपला एग, एक सेल, त्याला म्हणणार आपण फिमेल गॅमेट. ठीक आहे, फिमेल गॅमेट. आणि सेंटरमध्ये असणारे जे 2 न्यूक्लियस आहेत यांचं मिळून एक सेल फॉर्म झालेली आहे. एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत, त्यांना म्हणणार आपण 2 पोलार न्यूक्लिया, आणि त्याचं नाव आहे सेकंडरी न्यूक्लियस. एफ. नंतर अदर 3 न्यूक्लियर चलाझल झालं, रिकॉग्नाइज टू फॉर्म 3 अँटीपोडल सेल्स. अँड नाव एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ एग ॲपरेटस, सेकंडरी न्यूक्लियस अँड 3 अँटीपोडल सेल्स. आता आपण आपलं काय फॉर्म झालेलं आहे, आपल्याला काय फॉर्म करायचं होतं, न्यूसेल्स मध्ये आपल्याला फॉर्म करायचा होता एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक मध्ये आपल्याला काय फॉर्म करायचं होतं, तर गॅमेट फॉर्म करायचे होते. कोणते गॅमेट्स, तर फिमेल गॅमेट्स आपण तयार केलेले आहेत. हे होतं सुरुवातीला मेगास्पोर मदर सेल, एमएमसी होती. याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलंय आता, तर फुल्ली ग्रोन कशामध्ये केलेलं आहे, एम्ब्रियो सॅक मध्ये केलेलं आहे. तर एम्ब्रियो सॅक मध्ये आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेल आहेत पहा. सुरुवातीला खालच्या साईडला आलेल्या 3 सेल कोणत्या आहेत, एग ॲपरेटस आहे. आता आपल्या एम्ब्रियो सॅक मध्ये काय काय आहे, एग ॲपरेटस आहे. एग ॲपरेटस मध्ये कोण येतं, सेंट्रलची आपली एक सेल आहे, फिमेल गॅमेट आहे. आणि फिमेल गॅमेटच्या अवतीभोवती 2 सेल आहेत, त्यांना म्हणणार आपण सिनर्जिड सेल्स. नंतर सेंटरमध्ये असलेले 2 न्यूक्लियस म्हणून एक सेल फॉर्म झालेला आहे, आणि याला म्हणणार आपण 2 न्यूक्लियस असल्यामुळं त्यांना म्हणणार आपण सेकंडरी न्यूक्लियस. झालं, 2 गोष्टी फॉर्म झाल्या, एग ॲपरेटस अँड सेकंडरी न्यूक्लियस. नंतर तिसरा, जे वरच्या चलाझल एंडकडे असणारे ते 3 सेल्स आहेत त्यांना काय म्हणलं होतं आपण, अँटीपोडल सेल्स आहेत. तर तुम्हाला विचारलं असणार आहे, जर तुम्हाला असं विचारलं गेलं की सांगा की तुम्ही जर आता फुल्ली ग्रोन एक एम्ब्रियो सॅक फॉर्म केलाय, तर तुम्हाला आता एम्ब्रियो सॅक मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात, तर तुम्ही 3 गोष्टी सांगणार. कोणत्या कोणत्या, एग ॲपरेटस, नंतर सेकंडरी न्यूक्लियस, नंतर नंतर अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स चलाझल एंडला, सेंटरमध्ये सेकंडरी न्यूक्लियस, आणि मायक्रोपायलर एंडला आपल्याला 3 सेल भेटतात. त्याच्यापैकी सेंटरवाली जी सेल आहे त्याला म्हणणार एक सेल, हीच आहे फिमेल गॅमेट आपलं. नंतर 2 आजूबाजूला असणाऱ्या, एक सेलच्या आजूबाजूला असणाऱ्या 2 सेल्स यांना म्हणणार आपण सिनर्जिड सेल्स. कळते, ठीक आहे. आता दस एम्ब्रियो सॅक इज 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. हे आपण मागच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं, मागच्या म्हणजे ओलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की आता आपण ओल मध्ये काय फॉर्म केलंय, एम्ब्रियो सॅक फॉर्म केलाय. तर एम्ब्रियो सॅक मध्ये आता किती सेल्स आहेत आणि किती न्यूक्लियस आहेत, तुम्ही आता सांगू शकाल. जेवढ्या सेल्स आपण म्हणतो, जेवढ्या सेल्स तेवढे न्यूक्लियस असायला पाहिजे. पण आता इथे काय झालंय पहा, इथे काय झालेलं आहे, हा एम्ब्रियो सॅक आहे आपला, हा पूर्ण एम्ब्रियो सॅक फॉर्म होण्याच्या आधीची स्टेप पहा. याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक आहे, पूर्ण फॉर्म झालाय. त्याच्यामध्ये 3 सेल खाली आहेत, 3 सेल वर आहेत, किती झाल्या, 6. आणि सेंटरमध्ये एक सेल फॉर्म झालेली आहे. आता शेवटी आपल्याला एक सेल फॉर्म दाखवलेली आहे,
पण त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे का? नाही, तर 2 न्यूक्लियस आहेत. सेल मोजायचे सुरुवातीला आपल्याला. सेल किती आहेत? वर 3, खाली 3 आणि सेंटरमध्ये एक सेल फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, अशा 3 आणि 3 6 आणि 1 7. तर किती सेल फॉर्म झालेले आहेत? 7 सेल फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे, आणि 7 सेल फॉर्म झालेले आहेत आणि मधली सेल कोणती आहे? ही सेकंडरी न्यूक्लियसची सेल आहे. बरोबर? आता न्यूक्लियस मोजायचे आपल्याला. वरच्या 3 सेलमध्ये 3 न्यूक्लियस, खालच्या 3 सेलमध्ये 3 न्यूक्लियस आणि मधल्या सेलमध्ये एका सेलमध्ये असणारे 2 न्यूक्लियस. असे मिळून किती न्यूक्लियस झाले रे? 3 आणि 3 6 आणि हे 2 असे 8 न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात. मग आपलं जे एम्ब्रिओ सॅक आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे? तर 7 सेल न्यूक्लियस आहे आणि 8 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. मग या स्ट्रक्चरला काय म्हणणार आपण? 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. कोणतं आहे? तर एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे ना? मग पहा आता शेवटी, in angiosperms, female gametophyte is developed within the megaspore. मेगास्पोर कशाला म्हणणार आपण? तर ओलला. ओल आहे, याचं नाव काय? मेगास्पोर. मेगास्पोर मध्ये आपण काय फॉर्म करतो? तर फिमेल गॅमेट फॉर्म करतो. ठीक आहे ना? हेन्स इट्स डेव्हलपमेंट इज कॉल्ड एंडोस्पोरस. कशा पद्धतीची आहे ती? एंडोस्पोरस आहे. म्हणजे कशामध्ये फॉर्म होते ती? मेगास्पोर मध्ये होते, आतमधून होते, म्हणून त्याला काय म्हणणार? एंडोपोरस. एंडोस्पोरस ही डेव्हलपमेंट आहे. कशाची? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. कशामध्ये? अँजिओस्पर्म मध्ये. जेव्हा अँजिओस्पर्म मध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार केली जाते, ती कशामध्ये तयार केली जाते? तर मेगास्पोर मध्ये. मेगास्पोर म्हणजेच काय? ओरीमध्ये असणारं ओल. ओल मध्ये आपण काय फॉर्म करणार? फिमेल गॅमेट. कशामध्ये तयार करणार? त्याच्या आधी आपल्याला तयार करावं लागेल काय? तर एम्ब्रिओ सॅक फॉर्म करावं लागेल. आणि एम्ब्रिओ सॅकलाच आपण काय म्हणतो? मेगास्पोर. मेगास्पोर मध्ये आपण काय फॉर्म करतोय? मेगास्पोर मध्ये काय फॉर्म करतोय? फिमेल गॅमेट्स फॉर्म करतोय. एवढ्या गोष्टी ह्या कशा आहेत? आतमध्ये होतात सगळ्या. ओरीच्या आतमध्ये ओल, ओलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक, एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये फिमेल गॅमेट. एवढ्या गोष्टी कशा होत आहेत? आतमध्ये होत आहेत. आतमधल्या गोष्टी होणार, त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार? एंडोस्पोरस. ठीक आहे ना? नंतर द एम्ब्रिओ सॅक डेव्हलप फ्रॉम सिंगल मेगास्पोर. पूर्ण एम्ब्रिओ सॅक फॉर्म झालाय आपला. हा एम्ब्रिओ सॅक झाला फॉर्म. कसा झालाय फॉर्म? एका सिंगल सेल पासून झालेला आहे. आणि त्या सिंगल सेलचं नाव काय रे? मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल, जी कशी होती? डिप्लॉइड सेल होती. होती ना? डिप्लॉइड सेल होती. त्याच्यापासून काय फॉर्म झालेलं आहे? अशा पद्धतीनं हे जे तुम्हाला दिलेलं आहे, हे काय आहे? तर डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर दिलेलं आहे. कशामधलं? अँजिओस्पर्म मधलं. Embryo sac develop from single megaspore, hence it described as monosporic development. अँजिओस्पर्म मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एंडोस्पोरस का म्हणतात आणि याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट का म्हणतात? ठीक आहे ना? मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट का म्हणतात? कारण की पूर्ण जी एम्ब्रिओ सॅक आहे, फिमेल गॅमेट आहे, आपला कशापासून फॉर्म झालेला आहे तो? तर एका सिंगल सेल पासून फॉर्म झालेला आहे. म्हणून त्याला काय म्हणणार? त्या डेव्हलपमेंटला काय म्हणणार आपण? मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणणार. आणि एंडोस्पोरस का म्हणणार आहे आपण? कारण की अँजिओस्पर्म मध्ये जो फिमेल गॅमेट्स आहे तो कशामध्ये फॉर्म होतो? तर मेगास्पोर मध्ये फॉर्म होतो. गॅनोशियम मध्ये काय आहे? ओरी आहे. ओरी मध्ये काय आहे? ओव्हल आहे. ओव्हल मध्ये काय आहे? एम्ब्रिओ सॅक आहे. आणि एम्ब्रिओ सॅक मध्ये काय आहे? तर फिमेल गॅमेट्स आहेत. अशा पद्धतीने खूप आतमध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागतं? तर फिमेल गॅमेट्स तयार करावं लागतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? एंडोस्पोरस डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे किंवा एंडोस्पोरस म्हटलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला कळालं एंडोस्पोरस म्हणजे काय अँड मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय. एवढं सगळं स्ट्रक्चर आपल्याला कशामध्ये पाहायचं असतं? तर कोणत्या डेव्हलपमेंटमध्ये? तर मेगास्पोरिक डेव्हलपमेंटमध्ये. त्यालाच म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. काय केलं फॉर्म आपण तयार? तर आपण काय तयार केलं रे? तर फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, म्हणजे फिमेल गॅमेट्स फॉर्म केलेत आपण. कशामध्ये? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये, जो आहे गायनोशियम. गायनोशियम मध्ये आहे ओरी, ओरी मध्ये आहे ओल, ओल मध्ये आहे एम्ब्रिओ सॅक, एम्ब्रिओ सॅक मध्ये आहे फिमेल गॅमेट्स. म्हणून त्याला काय म्हटलं? एंडोस्पोरस म्हटलेलं आहे. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? एवढ्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये पाहतो? मेगास्पोरोजेनेसिस मध्ये पाहतो. या लेक्चरमध्ये आपल्याला एवढ्याच गोष्टी पाहायच्या होत्या. आपण आतापर्यंत काय काय फॉर्म केलं पहा. सुरुवातीला आपल्याला काय करायचं होतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स करायचं होतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं आहे, आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर करायचं असेल तर आपल्याला 2 पॅरेंट्स पाहिजे, 2 पॅरेंटचे गॅमेट्स पाहिजे. तर मग गॅमेट्स करण्यासाठी आपण काय केलं होतं? तर गॅमेटोजेनेसिस केलं होतं. गॅमेटोजेनेसिस कसं केलं आपण? तर प्लांटमध्ये करताय
तर दोन प्रकारचे पॅरेंट्स कुठं प्रेझेंट असतात तर फ्लावरमध्ये दोन प्रकारचे पॅरेंट्स असतात. कोणते कोणते? अँड्रोशियम अँड गॅनोशियम. अँड्रोशियम मध्ये आपण काय तयार केलेलं आहे? मेल गॅमेट्स फॉर्म केलेला आहे. कोणत्या प्रोसेसने? मायक्रोस्पोरोजेनेसिसने. कुठं तयार केलेला आहे? अँथरमध्ये. नंतर आपण फॉर्म केलेलं आहे, काय केलंय? फिमेल गॅमेट फॉर्म केलेला आहे. कोणत्या प्रोसेसने? मायक्रोस्पोरोजेनेसिसने. कुठे? तर ओव्हरीमध्ये. ओव्हरीमध्ये कुठे? ओव्हरीमध्ये कुठे? ओव्हलमध्ये. आणि ओव्हलमध्ये कुठे? एम्ब्रियो सॅकमध्ये. अशा पद्धतीने आपण मेल आणि फिमेल दोन गॅमेट्स फॉर्म केलेले आहेत. आता काय करणार आपण? आता काय करणार? पुढची स्टेप काय? तर आता जे मेल गॅमेट्स आहेत, यांना आपल्याला उडून न्यायचं कुठे? फिमेल गॅमेट्सवर. फिमेल गॅमेट्सकडे फ्यूज करायचं आहे, आपल्याला फ्युजन करायचं ना, फर्टिलायझेशन करायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे कोणती? तर पॉलिनेशनची. पॉलिनेशनची प्रोसेस करावी लागणार आहे आपल्याला, बरोबर? तर पुढचा आपला टॉपिक असणार आहे पॉलिनेशनचा. आजचा टॉपिक होता आपला मेगास्पोरोजेनेसिस. आतापर्यंत आपण दोन गॅमेट्स फॉर्म केलेले आहेत, दोन पॅरेंटल गॅमेट्स फॉर्म केलेले आहेत, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. ठीक आहे? तर पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार? आता पॉलिनेशन करणार. पॉलिनेशन झाल्यानंतरच काय होईल? जे पोलन ग्रेन आहे ते स्टिग्मावर जाऊन बसेल, आणि स्टिग्मावर काय आपल्याला माहित आहे, एकदा जाऊन बसला की एक पोलन ट्यूब फॉर्म होणार, आणि पोलन ट्यूब मधून आपण जे दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म केले होते ते आता आपोआप काय होतील? खाली येतील. कुठपर्यंत? तर ओल पर्यंत. कशा थ्रू येणार? त्याच्या पोलन ट्यूब पर्यंत येणार. एकदा का पोलन ट्यूब पर्यंत आले, कुठपर्यंत येणार ते? तर खाली. कुठपर्यंत येणार ते? असं पोलन ट्यूब फॉर्म होणार, आणि मायक्रोपॅलर एंड पर्यंत ते काय होतील? जाऊन बसतील. इथपर्यंत येतील मायक्रोपॅलर एंड पर्यंत. आणि इथे काय होणार? त्यांचं इन्सर्शन होणार आतमध्ये. कशामध्ये? एम्ब्रियो सॅकमध्ये. आणि एकदा का एम्ब्रियो सॅकमध्ये गेले, जे दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आपल्याकडे आपण तयार केले होते, ते आता यांचं फर्टिलायझेशन होईल आपल्या फिमेल गॅमेट सोबत. ठीक आहे ना? दोन वेगवेगळ्या ठिकाणी होईल. डबल फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण फर्टिलायझेशन मध्ये पाहणार आहे. जे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं काय होणार जेव्हा फ्युजन होणार, तिथे कशा पद्धतीचं डबल फर्टिलायझेशन होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. कशामध्ये? फर्टिलायझेशन मध्ये. तर फर्टिलायझेशन मध्येच आपण काय पाहणार आहे, की कशा पद्धतीनं मेल आणि फिमेल गॅमेट्स काय होतात? फ्यूज होतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन होतं. तर या लेक्चरमध्ये आपण आता एवढंच बघू. इथेच थांबूया, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे पॉलिनेशन. ठीक आहे? थँक्यू.